रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. सेवा हमी कायद्यानुसार शिक्षकांच्या समस्येचे शिक्षण अधिकाऱ्यांनी निर्गतीकरण करावे. आमदार जयंत आसगावकर. वारणा नगर येथे मुख्याध्यापकांचे कृतीसत्र संपन्न. आज शिक्षण क्षेत्र अनेक समस्यांच्या गर्तेत सापडलं आहे. एक समस्या सोडवताना दुसऱ्या अडचणी समोर असतात. माध्यमिक शिक्षण विभागामध्ये वरिष्ठ आणि निवड श्रेणी तसेच बदली प्रस्ताव प्रलंबित आहेत आणि यामागे कारकुनी करामत आहे. याकडे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सजगतेने लक्ष देऊन प्रलंबित प्रस्तावांचे निर्गतीकरण करावे असे प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केलं आहे. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीनं वारणा नगर येथील डॉक्टर विनय कोरे सांस्कृतिक भवन येथे आयोजित वार्षिक कृती सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी बोलताना केले. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष राहुल पवार होते. आमदार आसगावकर पुढे म्हणाले की अनधिकृत शाळांची यादी शिक्षण अधिकाऱ्याने विनाविलंब जाहीर करावी. शाळेतील अकॅडमीग्रस्त विद्यार्थ्यांचा त्यांनी शोध घेऊन त्यावर निर्बंध आणायला हवेत. गरज असेल तिथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबावे आणि यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय आमदार म्हणून काम करताना एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हीच भूमिका यापुढे राहील असंही त्यांनी म्हटलेलं आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्ण सावंत यांनी मुख्याध्यापक संघाचा हा स्तुत्य उपक्रम असून कामाच्या विकेंद्रीकरणाकडे आपण जातीनं लक्ष देणार असल्याचं सांगितलंय. गुणवत्तेचा ध्यास शाळांनी घेण्याबरोबरच शिक्षक आणि अन्य सहकाऱ्यांना त्रास होत असेल तर संघटित होऊन खात्याकडे आल्यास त्या प्रश्नाचा निश्चितच न्याय केला जाईल असं आश्वस्त केलंय. कृती सत्राच्या पहिल्या सत्रात कृती समितीचे बाबा पाटील, विना अनुदान प्रश्नासाठी लढणारे खंडेराव जगदाळे, संचालक बी पाटील, सचिव RY पाटील यांनी या विविध विषयांवर आणि समस्यांवर मार्मिक विधान केलंय. प्रारंभी रोपास पाणी देऊन कृती सत्रास प्रारंभ झाला. स्वागत आणि प्रास्ताविक उपाध्यक्ष मिलिंद पांगिरकर यांनी केलं. यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघाचे पदाधिकारी रवींद्र मोरे, सुरेश संगपाळ, श्रीकांत पाटील, के पाटील, डॉक्टर DS घुगरे, BG बोराडे, संजय D पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमस्थळी आमदार डॉक्टर विनय कोरे तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षण आणि अर्थ समितीच्या सभापती शीतल यादव यांनी सदिच्छा भेट दिली. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव सावंत यांचे मुख्याध्यापक काल, आज आणि उद्या या विषयावर मुक्त चिंतन झाले. रवींद्र मोरे यांनी आभार प्रदर्शन केलं. कृती सत्रास उपक्रमशील शाळांमधील मुख्याध्यापक हर्षदा गोसावी, मनीषा पाटील, पद्मिनी माने, अश्विनी पाटील, संजय सौंदलगे, पंडित पोवार, सुधीर सातवेकर, उदय पाटील, संजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. विन टीव्ही मराठीसाठी कोल्हापूरहून शब्दा सौंदलगे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.